नमस्कार। स्कूल विद्यार्थी इस यूट्यूब चैनल में आप सभी का बहुत बहुत स्वागत। मेरा नाम है सोनाली जाधव। स्कूल विद्यार्थी ये चैनल खास करके स्कूल गोइंग स्टूडेंट्स और उनके पेरेंट्स के लिए बनाया गया है ताकि उनको पढ़ने में थोड़ी हेल्प हो जाए। आज हम देखने वाले हैं स्टैंडर्ड है 10, सब्जेक्ट है मराठी, बोर्ड है महाराष्ट्र और ईयर है 2020। आज हम जंगल डायरी, ये जो आपका चैप्टर है उसके क्वेश्चन आंसर मतलब टेक्स्ट के नीचे जो क्वेश्चन आंसर है वो आज यहाँ पे देखने वाले हैं। पहला क्वेश्चन है, लेखकाने बिबळ्याची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतीचा घटनाक्रम लिहा। घटनाक्रम मतलब आपको एक ऑर्डर लिखना है जहाँ पे हमारे जो लेखक है उसने बिबड़ा यानी कि जो लेपर्ड है उसको जब देखा था तो उसकी जो फुटप्रिंट्स देखे थे, ताजी पावलं मतलब जो फ्रेश फुटप्रिंट्स जब हमारे लेखक ने लेपर्ड के देखे थे तो उसके बाद जो भी घटना घटी उसका आपको सीक्वेंस में आंसर लिखना है। 2 सीक्वेंस आपको दिया गया है और 3 फिल इन द ब्लैंक्स है, ऐसा आपका क्वेश्चन है। ये मैं यहाँ पे डायरेक्टली दे रही हूँ। ओके। जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल झाली मतलब जंगल के कॉर्नर में कुछ हलचल महसूस हुई। लेखकाने सगळ्यांना हाताने थांबायची खूण केली। लेखक ने सबको हाथ से इशारा किया कि रुक जाइए। लेखकाने दूरबीन डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट जाणवली मतलब लेखक ने आँखों पे जब दूरबीन लगाई तो उसको वो जो हलचल हुई थी वो स्पष्ट मतलब क्लियर दिखाई दी। तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळा बसला होता। वहाँ पे तेंदू नाम का एक पेड़ था, उसी के नीचे बांबू में, बांबू का जो पेड़ है उसमें एक बिबड़ा यानी कि एक लेपर्ड, एक चीता बैठा हुआ था। त्याचा रंग आसपासच्या परिसराशी मिसळून गेला होता। शेपूट हल्ल्यामुळे तो लेखकास दिसला मतलब उस बिबड़ा जो है उसका रंग इतना, उस आजूबाजूची परिसर म्हणजेच काय आजू बाजू का जो एरिया था, जो पेड़ पौधे थे उससे उसका रंग इतना सिमिलर हो गया था या फिर घुल मिल गया था कि मिसळने मतलब घुल मिल जाना, तो इतना घुल मिल गया था कि अगर उसकी पूंछ हिलती नहीं तो लेखक को वो दिखता नहीं, मतलब पूंछ हिलने की वजह से लेखक को वो दिखाई दिया। त्याची पाठ लेखक आणि साथीदारांकडे होती त्यामुळे बिबळ्याने त्यांना पाहिले नाही। जो बिबड़ा था उसका जो पीठ है बैक साइड वो लेखक और लेखक के जो मित्र है साथीदार उनके साइड थी, इसके लिए उस बिबड़े ने लेखक को नहीं देखा है। ठीक है, ये पूरी घटना है, ये आपका आंसर नहीं है, ये आपको सिर्फ सीक्वेंस में लिखना है। ठीक है, आगे जाते हैं। ये आपका बड़ा क्वेश्चन है। वाघीण आणि तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग शब्दबद्ध करा। म्हणजेच वाघीण जेव्हा तिच्या पिल्लांना भेटली तो जो प्रसंग होता जो आपण जंगल डायरी या धड्यामध्ये पाहिला तो तुम्हाला शब्दामध्ये लिहायचा आहे। जब वाघीण मतलब जो टाइग्रेस है वो उसके बच्चों से मिलती है तो वो वाला जो मेमोरी है, वो वाली जो घटना है वो आपको शब्दों में लिखनी है। फर्स्ट, आई तिच्या मुलावर भरपूर प्रेम करते। देखिए आंसर मैंने छोटा और सिंपल रखा है, पर आपका जो आंसर है मतलब क्वेश्चन के अनुरूप ही मैं आंसर लिखती हूँ। ऐसा नहीं है कि लिखने के लिए लिख रही हूँ तो कोई भी इजी सेंटेंस डालूंगी, जो आपके क्वेश्चन के रिलेटेड है वही मैं आंसर में लिखती हूँ। यहाँ पे सबसे पहला इम्पॉर्टेंट चीज़ बोली है कि माँ मतलब जो टाइग्रेस है और उसके बच्चे का जो रिलेशनशिप है वो माँ और बच्चे का रिलेशन है, तो उसके बारे में थोड़ा हमें बताना चाहिए आंसर लिखते वक्त। इसके लिए मैंने लिखा है, आई तिच्या मुलावर खूप प्रेम करते। आई तिच्या मुलावर खूप प्रेम करते। मुलाचेही आईवर खूप प्रेम असते और बच्चे भी माँ से बहुत प्यार करते हैं। त्या दोघांमधील नातं अतूट असतं। अतूट मतलब जो कभी टूट नहीं सकता। ठीक है, हम लोग हमारे दोस्त के साथ, भाई के साथ, बहन के साथ झगड़ा करते हैं, दूर रहते हैं, पर बच्चे का और माता का जो रिलेशन होता है वो अतूट होता है। वो कितना भी झगड़ा हो, कुछ भी हो, वो टूटता नहीं है। ठीक है, ये 3 लाइन आपको लिखनी है माँ और बच्चे के रिलेशन के बारे में बेसिकली। ठीक है, आई तिच्या मुलावर भरपूर प्रेम करते,
मुलाचं सुद्धा आईवर भरपूर प्रेम असतं आणि त्या दोघांमधलं जे नातं असतं ते खूप अतूट असतं, कधीच न तुटणारं असं ते नातं असतं. जंगल डायरी या धड्यात अशाच एका वाघिणीचे आणि तिच्या पिल्लांचे प्रेमळ नाते सांगितले आहे. मतलब जंगल डायरी ये जो आपका चैप्टर है उसमें भी ऐसे ही एक अच्छा मतलब एक टाइगरेस मतलब एक जो वाघीण है और उसके बच्चे हैं उनके बीच में रहने वाला जो बॉन्डिंग है म्हणजेच त्यांचं प्रेमळ जे नातं आहे, त्यांचं जे छान असं रिलेशन आहे ते इथे सांगितलेलं आहे ह्या धड्यामध्ये. ठीक आहे. या धड्यातील वाघीण स्वतःच्या पिल्लांना सुरक्षित ठेवून रात्री शिकारीला जाते. आता मेन तुमचा आन्सर तुमच्या चॅप्टरमधलं हे आन्सर घ्यायचं आहे. वर जे लिहिलं ते आपण थोडं इंट्रोडक्शन पार्ट लिहिला, ओके, प्रस्तावना लिहिली थोडीशी ती. या धड्यातील वाघीण स्वतःच्या पिल्लांना सुरक्षित ठेवून रात्री एकटी शिकारीसाठी निघून जाते. पिल्लांना घेऊन जाते का ती? नाही घेऊन जात, आपण धड्यात वाचले. सो रात्री काय करते वाघीण? स्वतःच्या पिल्लांना सुरक्षित ठेवून रात्री एकटी शिकारीसाठी निघून जाते. रात्रभर शिकारीसाठी फिरल्यामुळे ती सकाळी खूप थकलेली असते. सोप्या सोप्या शब्दात आपलं उत्तर लिहायचं जे आपण वाचलंय. आणि रात्रभर ती खूप शिकारीसाठी फिरते, मेहनत घेते आणि त्याच्यामुळे ती खूप थकलेली असते रात्रभर आणि ती सकाळी जेव्हा येते तेव्हा खूप थकलेली असते. सकाळी पिल्लांजवळ येताच ती त्यांना हाक मारते. जसं की प्रत्येक आपल्या घरात जरी आपले आई वडील आले तरी आपल्याला हाक मारतात, तसं प्रत्येक प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा तेच होतं. आणि म्हणून ती वाघीण सुद्धा पिल्लांजवळ आल्यावर पिल्लांना हाक मारते तिच्या आवाजामध्ये. ठीक है. सो ये थोड़ा हिंदी में बताती हूँ. या धड़ातिल वाघिण मतलब इस धड़े में इस चैप्टर में जो टाइग्रेस है, ओके, वो क्या करती है, खुद के बच्चों को सुरक्षित रखने के लिए अकेली ही शिकार पे चली जाती है रात को. पूरा रात वो शिकार ढूंढती रहती है, इसके लिए वो थक जाती है और सुबह जैसे ही वो पिल्ला मतलब बच्चों के पास आती है तो उनको आवाज़ देती है, पुकारती है. आईचा आवाज ऐकून पिल्लं खूप खुश होतात. ठीक आहे. आपल्यालाही तसंच होतं. आता तुम्ही मोठे झालात म्हणून ती जाणीव कदाचित थोडीशी क्षीण झाली असेल, वाटत नसेल आता तेवढं, पण लहानपणी सगळ्यांचंच असं होतं आणि ही पिल्लंसुद्धा लहान आहे, त्याच्यामुळे आईचा आवाज ऐकल्या ऐकल्या ती भरपूर खुश होतात. ती आईकडे येतात आणि आईच्या अंगावर खूप उड्या मारतात. ती पिल्लं जसं आईचा आवाज ऐकतात तसं आईकडे येतात धावत धावत आणि तिच्यावर उड्या मारतात, तिच्यावर मस्ती करायला सुरुवात करतात. हे आपण चॅप्टरमध्ये पाहिलं आहे. आपली आई खूप थकली आहे याची त्यांना जाणीव देखील होत नाही. शेवटी ते लहान पिल्लं असतात, त्यांना एवढी समज नसते. त्यांना आई म्हणजे सुख, याच्या अलीकडे पलीकडे काही दिसत नाही. त्याच्यामुळे जशी आई येते तसं त्यांना कळतच नाही की आई थकली आहे, रात्रभर कुठेतरी जाऊन ती शिकार करून येत असेल याची त्यांना काही जाणीव नसते. ते आल्या आल्या तिच्यासोबत खेळायला मस्ती करायला सुरुवात करतात. ओके. आईचा आवाज ऐकून, अभी थोड़ा हिंदी में. माँ का आवाज़ सुनकर वो जो बच्चे थे टाइग्रेस के, वो बहुत खुश हो जाते हैं. जैसे ही माँ आती है वो उस पर चढ़ते हैं, खेलते हैं, मस्ती करते हैं उसके साथ. उनको ज़रा भी भनक नहीं रहती है कि माँ थकी हुई है, ऐसा कुछ उनको महसूस नहीं होता, क्योंकि वो बच्चे हैं, उनको इतना नॉलेज नहीं रहता, इतना एहसास नहीं होता उस बात का. वाघिणीला मात्र त्या गोंधळाचा त्रास होत असतो. ठीक आहे. कारण ती थकून आलेली आहे, ती मोठी आहे, आता ती लहान मुलांसोबत लहान मुलांसारखं खेळू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे वाघीण जेव्हा थकून येते तेव्हा तिला ह्या गोंधळाचा मस्तीचा जरा त्रास होतो. मात्र मुलांवर तिचे देखील खूप प्रेम असते, त्यामुळे ती त्यांच्यावर फार वेळ रागवत नाही. पण शेवटी ती आई असते, त्याच्यामुळे तिचं सुद्धा मुलांवर खूप प्रेम असतं आणि म्हणूनच ती त्यांना सुरक्षित ठेवून पूर्ण रात्र शिकार करते आणि त्याच्यामुळे ती सुद्धा त्यांच्यावर मस्ती केल्यामुळे जास्त वेळ काही रागवत नाही. तिला देखील मुलांच्या सहवासातच आनंद मिळतो. म्हणजे कितीही जरी चिडचिड झाली असली कामामुळे तरी मुलं जेव्हा खेळायला लागतात तेव्हा त्यांच्या सहवासात आईवडिलांना आनंद मिळतोच आणि तोच वाघिणीला सुद्धा मिळत होता. अशा प्रकारे वाघीण आणि तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग मला खूप आवडतो. आणि तुम्हाला प्रश्नच हा विचारला की वाघीण आणि तिच्या मुलांचा जो प्रसंग आहे तो सांगा, आणि मग उत्तर एंड करताना नेहमी ते वाक्य लिहायचं असतं, कारण आपण भरकटत जातो, आपल्याला कळत नाही आपण कशाचं उत्तर लिहितोय. तर ते नंतर खाली मेन्शन करायचं की अशा प्रकारचा हा जो प्रसंग आहे तो मी शब्दबद्ध केलेला आहे आणि मला तो प्रसंग खूप आवडलेला सुद्धा आहे. ठीक है. हिंदी में ये कंप्लीट करती हूँ. जो टाइग्रेस है उसको थोड़ा गुस्सा आता है इस मस्ती का, इस आवाज़ का, पर उसका भी उसके बच्चे पे बहुत ही प्यार होता है, इसके लिए वो उनको रात को छोड़ के शिकार के लिए जाती है. तो वो भी कुछ ज़्यादा टाइम के लिए गुस्सा नहीं होती बच्चों के ऊपर उनके मस्ती के कारण. और
बच्चों के साथ ही उसको भी ज़्यादा सुख मिलता है, आनंद मिलता है। और इस तरह से ये जो पूरी घटना है बच्चों की और एक टायगरेस की, वो यहाँ पे मेंशन की है। आता पुढचा प्रश्न बघूया आपण। लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करा। आता इथे पण काय होतं माहिती आहे, वरचं जे उत्तर आहे तेच उत्तर आपल्याला थोडंफार खाली सुद्धा लिहायचं आहे। म्हणजे जसं मी तुम्हाला सांगते 1/2 ऑफर असते। मोस्ट ऑफ करून जर तुम्ही वेगवेगळे ट्रिक्स यूज कराल, स्ट्रॅटर्जी यूज कराल अभ्यास करताना, तर अभ्यास हा खूप सोपा होतो ॲक्च्युली। सेम गोष्टी रिपीट होत असतात, फक्त जरा शब्दरचना बदललेली असते, बाकी काही नसतं। त्यामुळे मी प्रयत्न असंच करते की सेम वाक्य अशी कॅची बनवते जेणेकरून ती एखाद 2 उत्तरांना वापरता येतील आणि ती चालण्यासारखी असतात। त्यामुळे तुम्ही पण ही गोष्ट इन फ्युचर लक्षात ठेवा। याचा अर्थ सांगते प्रश्नाचा काय आहे। लेखकाला वाघिणीतील आई, आता परत प्रश्न परत तसंच विचारलेला आहे। वरती आईचं आणि मुलाचं बॉन्डिंग विचारलंय आणि खाली परत सांगितलं की तुम्हाला त्या वाघिणीमधली लेखिकेला आई कशी काय जाणवते। म्हणजे ती वाघीण आहे, ती प्राणी आहे, बरोबर, तरी सुद्धा त्याच्यामध्ये आईची झलक लेखकाला कशी काय जाणवते, तो वरचेच पॉइंट येणार पुन्हा खाली, बरोबर। तर तेच आपल्याला लिहायचं है। सो क्वेश्चन यहाँ पे ये पूछा है कि जो टाइगरेस है, जो वाघीण है, शेरनी जिसको हम लोग बोलते हैं, तो उसमें माँ की झलक लेखक को कैसे दिखती है वो यहाँ पे आपको बताना है। तो ऊपर वाला जो आंसर है वही मोस्ट ऑफ थोड़ा सा नीचे रिपीट हो जाएगा। पिल्लं सुरक्षित राहावी म्हणून वाघीण तिच्या पिल्लांना दाट झुडपात लपवून ठेवते। वरचंच लाईन आपण बघतोय की ना, परत तेच आहे, फक्त इथे मी दाट झुडपात ॲड करून ठेवले की ती कुठे लपवते, तर दाट झुडूप। झुडूप म्हणजेच काय, बुश, BUSH, बुश, ओके। रात्रभर ती शिकारीसाठी जंगलात फिरत असते, हा सुद्धा वरती आपण मुद्दा बघितलाय, सेम तसंच लिहायचं। रात्रभर शिकारीसाठी फिरल्यामुळे ती सकाळी खूप थकलेली असते, हे सुद्धा आपण वरती वाचलेलं आहे। सकाळी पिल्लांजवळ येताच ती त्यांना हाक मारते। म्हणजे जर तुम्ही बघाल तर वरचाच पूर्ण पॉइंट आपण हे इथे लिहिलेले आहेत, बरोबर। म्हणजे तुमचं काम सोपं झालं। वरचा प्रश्न जर तुम्ही केलाय तर खालचे प्रश्न तुमचे होत आहेत। पुढे ओके, हिंदी वालों को बताती हूँ। बच्चे सुरक्षित रहने के लिए जो शेरनी है उस बच्चे को झाड़ियों में छुपा देती है, ओके। रात भर वो शिकार के लिए घूमती रहती है और रात भर शिकार के लिए घूमने के वजह से वो सुबह बहुत थक जाती है और जैसे वो सुबह अपने बच्चों के पास आती है तो उनको आवाज़ देती है, पुकारती है। आईचा आवाज़ ऐकून पिल्लं खूप खुश होतात। परत तेच सेंटेन्स आहे की माँ का आवाज़ सुन के वो बहुत खुश हो जाते हैं। ती आईकडे येतात, आईच्या अंगावर खूप उड्या मारतात, पिल्लं वाघिणीसोबत खूप दंगामस्ती करत असतात। हे वरचं ॲडिशन आता मी इथे केले प्रॉपरली, उड्या, दंगामस्ती, हे शब्द आणि 2 वाक्य मी वाढवले त्याच्यामध्ये, तर तुम्ही पण अशी वाढवायची वाक्य। सो जब बच्चे माँ का आवाज़ सुनते हैं बच्चे बहुत खुश हो जाते हैं, माँ के पास आते हैं, माँ के बॉडी पे जंप करते हैं, वो खेलते हैं, मतलब इनफैक्ट वो एनिमल्स है तो एनिमल जैसे ही बिहेव करेंगे, मस्ती करेंगे और दंगा मस्ती करते, बहुत धूम मचाते हैं वो वहाँ पे। वाघिणीला मात्र त्या गोंधळाचा त्रास होत असतो। वो भी आपको मेंशन करना है कि शेरनी को वो चीज़ ज़्यादा अच्छी नहीं लग रही होती है, वो मस्ती करते हैं वो सब, मात्र मुलांवर तिचे देखील खूप प्रेम असते, त्यामुळे ती त्यांच्यावर फार वेळ रागवत नाही। पर जो शेरनी है उसका अपने बच्चों पे बहुत प्यार होता है, इसके लिए वो ज़्यादा टाइम गुस्सा नहीं करती। तो ये सभी इतना तो आंसर हमारा जो ऊपर वाला है वही हमने यहाँ पे कॉपी पेस्ट किया है, क्योंकि ये भी यहाँ पे इम्पॉर्टंट है ही, ठीक है। तिला देखील मुलांचा सहवासातच आनंद मिळतो, सेम लाईन आहे। पिल्लांचे, आता इथून बघा, इथून आपलं नवीन ॲडिशन चालू होतं, ठीक है। उसको भी बच्चों के साथ बहुत ही आनंद मिलता है। यहाँ तक हमारा जो ऊपर वाला क्वेश्चन का आंसर है वही हमने सेम एज इट इज़ लिखा है। यहाँ से हमारा थोड़ा अलग चालू होता है, देखते हैं। पिल्लांचे पोट भरावे म्हणून तिने रात्रभर फिरून शिकार केली होती। मतलब बच्चों का पेट भरने के लिए वो रात भर घूम के उसने क्या किया था, शिकार किया था। मुलांना खाऊ घालण्यासाठी त्यांना शिकारीकडे घेऊन ती जात होती। मतलब जो सुबह, आपने अगर चैप्टर सुना होगा, पढ़ा होगा, तो आपको पता है कि वो सुबह बच्चों को पुकारती है क्योंकि उसने बहुत बड़ी शिकार की होती है
वो जो शिकार है वो बच्चों के पास साथ, मतलब बच्चों के पास वो नहीं ला सकती थी। इसके लिए वो क्या करती है, बच्चों को उधर लेके जाने के लिए वो सुबह बच्चों के पास आती है। कळतंय तुम्हाला? म्हणजे त्या वाघिणीने जी शिकार केलेली असते रात्रभर, ती एवढी मोठी असते, म्हणजे मोठं हरिण वगैरे असेल तर ती घेऊन येऊ शकत नाही, आणि म्हणून मुलांना त्या शिकारीकडे घेऊन जाण्यासाठी, शिकारी म्हणजेच कुठला शिकारी, ते मेलेलं हरिण किंवा कुठला इतर प्राणी असेल तर ते शिकारकडे घेऊन जाण्यासाठी ती आली होती। सगळी पिल्लं आपल्यासोबत आहेत की नाही हे सुद्धा ती मागे वळून पाहत होती। मतलब सब बच्चे उसके पीछे पीछे आ रहे हैं कि नहीं वो पीछे मुड़ के देख रही थी। आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण का सांगतोय, ह्या सगळ्या आपण गोष्टी का लिहितोय इथे उत्तरात, कारण आपल्याला प्रश्नच असा विचारलेला आहे की ती वाघीण असून तिच्यामध्ये आईची झलक कशी दिसते। तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी ती करते की मुलांसाठी शिकार आणते, मुलांना तिथे घेऊन चालली आहे आणि मुलांना ती मागे वळून बघते की मुलं येत आहेत की नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी एक आईसुद्धा आपल्या मुलाच्या बाबतीत करत असते आणि ही वाघीण असून सुद्धा त्या गोष्टी करते। म्हणूनच लेखकाला त्या वाघिणीमध्ये आईची झलक दिसते। आणि हेच तुम्हाला खाली लास्ट मुद्द्यात लिहायचं आहे की या सर्व प्रसंगावरून वाघिणीला तिच्या पिल्लांच्या सुरक्षतेची किती काळजी आहे हे समजतं। मतलब अपने बच्चों के प्रति सुरक्षा वो कितना इम्पोर्टेंट है उसके लिए, वो इस से मतलब सभी बातों से पता चलता है। वाघीण असून देखील पिल्लांसाठी तिच्या मनात असणारे प्रेम या प्रसंगावरून दिसतं। म्हणजे बाकी जे तुम्ही प्राणी बघाल त्याच्यामध्ये एवढी प्रेमळ भावना कदाचित नसते, पण वाघीण हे जे हा जो प्राणी आहे तो आपल्या मुलांच्या बाबतीत अतिशय दक्ष असतो। त्यामुळे वाघीण असून सुद्धा पिल्लांसाठी तिच्या मनात असणारं हे प्रेम जे आहे ते आपल्याला या प्रसंगावरून दिसतं। मतलब शेरनी होने के बावजूद अपने बच्चों के लिए इतना प्यार उसके मन में है, ये इस प्रसंग से हमें दिखता है कि वो पलट के देखती है बच्चे आ रहे हैं कि नहीं ऐसे। आता खाली आपल्याला एवढं आपण वाघिणीबद्दल सांगितलं आणि खाली आपल्याला परत जे मेन प्रश्न आहे की मुलगा आणि आईचं नातं त्याच्याबद्दल परत इथे आपल्याला ते मेन्शन करायचं, म्हणजे दोन्ही आन्सर आपल्याला कनेक्ट करायचे तिथे। एखादी आई जशी स्वतःच्या बाळाचं संगोपन करते तसेच ती वाघीण तिच्या पिल्लांचे संगोपन करत होती आणि अशा प्रकारे लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली। मतलब यहाँ पे इतना सब देखने के बाद उस लेखक को अंदर से क्लिक हुआ, अंदर से महसूस हुआ कि एक माता, एक जो ह्यूमन है, ठीक है, एक मनुष्य माता जो अपने बच्चों को इतना प्यार करती है, उसका ख्याल रखती है, उसी तरह ये एनिमल होके भी वही चीज़ कर रही है। और इसी वजह से लेखक को उस शेरनी में माँ की झलक दिखाई देती है। ओके, कळले तुम्हाला? म्हणजे आपलं उत्तर कुठे चालू झालेलं आहे त्यातलं अर्ध उत्तर तर तुम्हाला पहिल्या प्रश्नामधलंच आहे, त्याच्यामुळे पहिला प्रश्न पाठ करा की पुढचं पाठ होऊन जातं। आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुमचं मराठी खूप चांगलं असेल तर नेहमी एक टिप देते की जेव्हा केव्हा तुम्ही माझा व्हिडिओ ऐकता किंवा उत्तर पाठ करता तेव्हा ट्राय करा ते व्हिज्युअलाइज करायचं। व्हिज्युअलाइज करायचं म्हणजे डोळ्यासमोर आणा। जसं की जेव्हा आपण ऑडिओ बुक्स वगैरे ऐकतो, तुम्ही ऐकत असाल की नाही माहीत नाही, पण ऐकत नसाल तर ऐका, छान असतं ते। सो जेव्हा तुम्ही ऑडिओ बुक्स ऐकता तेव्हा कसं आपल्या डोळ्यासमोर ते व्हिज्युअलाइज होतं की हां एक असं गाव होतं, त्याच्यानंतर ह्या अशा गोष्टी आहेत, आपण डोळ्यासमोर त्या बघायला लागतो, तर त्या जास्त लक्षात राहतात। त्याच्यामुळे उत्तरं ऐकताना सुद्धा असं इमॅजिन करा की हां वाघीण आलेली आहे, तिने पिल्लांना आवाज दिलेला आहे, मग पिल्लं तिच्याकडे धावत आहेत। मग हे जेव्हा तुम्ही डोळ्यासमोर व्हिज्युअलाइज करता कार्टून टाईप, तेव्हा ते तुमच्या माइंडमध्ये जास्त अजून बसतं। म्हणजे तिथे वाक्य करायची पाठ तुम्हाला गरज नसते, कारण तुमचं मराठी लेखन तुम्हाला वाक्य बनवता येतात। मेन तुम्हाला ती गोष्ट, ती आठवण तुमच्या माइंडमध्ये सेटअप झाली पाहिजे। जसं की आपण पूर्ण पिक्चर बघतो, तर पूर्ण पिक्चरसुद्धा आपण सांगताना कसं आपल्याला जर तो लक्ष देऊन बघितला, आपण नीट बघितला, तर तो आपण पूर्ण स्टोरी आपण सांगू शकतो कधी काय झालं आहे। का तर तुम्ही ती गोष्ट बघता, त्याच्यामुळे ती जास्त मनात राहते। म्हणूनच उत्तरं ऐकताना ट्राय करा की इमॅजिन करा हे असं झालं आहे, मग वाघीण आली आहे, मग ह्या गोष्टी कशा तुम्हाला फिल्म टाईप लक्षात राहतील। ओके, दुसरा प्रश्न आहे आपला, डायरी लिहिणे हा छंद प्रत्येकाने जोपासावा याविषयी तुमचे मत लिहा। डायरी म्हणजेच काय, रोजनिशी आपण बोलतो त्याला, दैनंदिनी सुद्धा मराठीमध्ये बोलतात। तर डायरी लिहिणं हे एक हॉबी म्हणून सगळ्यांनी केलं पाहिजे। तर त्याचं
मत लिहायचं आहे तुम्हाला. आता तुम्ही तुमचं मत मांडू शकता बट ऑब्व्हियसली, आणि ते मी माझं मत मांडते की मला काय वाटतं, कारण हा स्वमतचा क्वेश्चन आहे. ठीक है. डायरी लिखना ये क्यों ज़रूरी है या फिर डायरी क्यों लिखनी चाहिए, इसके बारे में आपको मत लिखना है, आपका ओपिनियन लिखना है खुद का. सो स्टार्ट करते हैं. डायरी म्हणजे आपल्या आठवणींचा खजिना. आता हे मी स्वतः लिहिलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं हटके. सो डायरी म्हणजे माझ्यासाठी काय आहे, तर मी इंडिव्हिज्युअली माझं मत आहे की डायरी म्हणजे आपल्या आठवणींचा खजिना असतो. आठवणींचा म्हणजेच जसं की हिंदीमध्ये सांगायचं झालं तर डायरी मतलब हमारी जो भी यादें है उसका एक पिटारा होता है, यादों का पिटारा होता है. प्रत्येक दिवशी आपल्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आपण डायरीत लिहितो. हाँ, डायरी में हम लोग क्या लिखते हैं, डेली लाइफ में जो इम्पॉर्टेंट चीज़ें होती है वो हम लोग वहाँ पे उस डायरी में मेंशन करके रखते हैं, लिखते हैं. सगळंच काही लिहित नाही बसत आपण. मी उठलो, मी दात घासले, मी अंघोळ केली असं नाही लिहित आपण डायरीमध्ये. ओके. डायरीमध्ये काय लिहितो की संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला कुठल्या तरी महत्त्वाच्या गोष्टी किंवा काहीतरी महत्त्वाची जाणीव जे झाली ते आपण नोट डाऊन करतो आणि लिहून ठेवतो. बरोबर. ज्याप्रमाणे फोटोमध्ये काही क्षण टिपून ठेवतो त्याचप्रमाणे डायरी लिहिताना आपण आपल्या भावना शब्दांच्या रूपाने कैद करून ठेवतो. आता इथे मी थोडंसं रिलेट केलं आहे, म्हणजे ही डायरी लिहिणं आणि फोटो याच्यामध्ये मला थोडंसं सिमिलॅरिटी जाणवली आणि म्हणून मी ते हा मुद्दा मांडला इथे, की ज्याप्रमाणे आपण एखाद्या ठिकाणी जातो किंवा बर्थडे पार्टी किंवा कोणाला भेटतो, आपण फोटो क्लिक करतो. बरोबर. आणि खूप दिवसानंतर, खूप वर्षानंतर जेव्हा आपण तो फोटो पाहतो तेव्हा आपल्याला अचानकपणे त्या दिवसात गेल्यासारखं वाटतं, ती भावना जाणवते आपल्याला. तसंच डायरी लिहिताना सुद्धा मला ही गोष्ट जाणवते की डायरी लिहिताना आपण आपल्या ज्या भावना आहेत त्या शब्दांच्या रूपाने तिथे कैद करून ठेवतो, कारण शब्दामध्ये आपण आपल्या भावना लिहितो. तर हा एक मुद्दा मला असं वाटला, तो मी लिहित आहे इथे. सो हिंदी में थोड़ा सा बताती हूँ कि हमारे डेली लाइफ में जो इम्पोर्टेंट चीज़ें होती है उसको हम लोग डायरी में लिखते हैं. और जैसे ही एक फ़ोटो के मतलब जब कैमरा से हम लोग जब फ़ोटो क्लिक करते हैं तो उस फ़ोटो में वो जो मोमेंट होता है वो कैप्चर होता है. तो वैसे ही जब हम लोग डायरी लिखते हैं तो हमारी जो फीलिंग्स होती है उस टाइम की वो हम लोग शब्दों में उसको लिख के रखते हैं. ओके. पुढे. डायरी लिहिल्यामुळे जीवनाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन आपल्याला मिळतो आणि हे खूप महत्त्वाचं आहे. प्रश्नाचं उत्तर म्हणून सांगू इच्छित नाही आहे मी, तर ॲक्च्युअलमध्ये पण रिअल लाईफमध्ये पण हे खूप इम्पॉर्टंट आहे डायरी लिहिणं, कारण डायरी लिहिल्यामुळे आपल्याला एक नवीन दृष्टिकोन मिळतो की आपल्याला काय करायचं आहे. कारण आपण विचार करतो, असं नॉर्मली बोलतो तेव्हा आपण एवढा विचार करत नाही, पण जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला लिहायला सांगितली जाते तेव्हा आपण विचार करतो प्रॉपरली त्याच्यावर. म्हणूनच आपल्याला बघा, उत्तरं बोलताना आणि उत्तरं लिहिताना हा फरक जाणवतो. जेव्हा मी तुम्हाला ओरल विचारते ना, तुम्ही पटकन जे असतं ते बोलून टाकता, पण जेव्हा तीच गोष्ट मी लिहायला सांगते तुम्ही विचार करता थोडा वेळ की वाक्य बरोबर आहे की नाही, जमते की नाही, आणि त्याच्यात तुम्ही जास्त चेंजेस करता जेव्हा तुम्ही लिहिता. त्यामुळे डायरी लिहिल्यामुळे जीवनाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन आपल्याला मिळतो. जब भी आप डायरी लिखते हो तब दुनिया को देखने का एक आपका अलग नज़रिया आपको मिल जाता है. आपले विचार आणि आपले विचार आणि भावना आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने समजायला लागतात. मतलब आपके विचार, आपकी भावनाएं आपको और ज़्यादा अच्छे तरीके से समझ में आती है क्योंकि आप लिखना चालू करते हो. ठीक है. जेव्हा तुम्ही लिहिता ना तेव्हा तुम्ही विचार करता की आज हे घडलं, मग त्या गोष्टीबद्दल तुम्ही विचार करता की हे बरोबर घडलं की चुकीचं घडलं, याच्यामध्ये मला काय चेंजेस करता आले असते. या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करता, तुम्ही तुमच्या भावनांचा विचार करता. इनफॅक्ट डायरी लिहिणं म्हणजे तुम्ही स्वतःचा विचार करता थांबून, कारण या जगात आपण एवढे बिझी असतो की आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि स्वतःचा आणि आपल्याला काय पाहिजे, आपण कुठे चुकतोय हे विसरून जातो विचार करणं, आणि ती गोष्ट आपण डायरी लिहिताना आपल्याला ती जाणवते. आपल्याकडून होणाऱ्या चुका या डायरीत लिहिताना आपल्याला त्या कळतात. ओके. बघा, जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला पटकन बोलले तर तुम्ही विसरून जाता, पण जर ती तुम्ही लिहिताय स्वतःच्या हाताने तर ती तुमच्या माइंडमध्ये राहतं. म्हणूनच खूप व्हिडिओजमध्ये, मोटिवेशनल व्हिडिओज किंवा प्रोडक्टिव्हिटीवाल्या ज्या व्हिडिओज असतात त्याच्यामध्ये सांगितलं जातं सकाळी उठल्या उठल्या
तुम्ही लिहून ठेवत जा की तुम्हाला पूर्ण दिवसात काय करायचं आहे. कारण रायटिंग इज मस्ट. जेवढं तुम्ही राईट कराल तेवढं तुमचं मेमोराईज जास्त राहतं, लक्षात जास्त राहतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही चुकासुद्धा तुमच्या डायरीत लिहिता ना, त्या तुमच्या माइंडमध्ये जास्त राहतात की आपण इथे चुकलेलो आणि पुढे इथे नाही चुकायचं आहे. सो ही खूप मोठी आणि चांगली अशी गोष्ट आहे डायरी लिखना. सो जब भी हम लोग हमारी डायरी में हमारी गलतियाँ लिखते हैं तो हमको वो ज़्यादा महसूस होती है. डायरी लिखल्यामुळे घडून गेलेल्या गोष्टींचा आपण शांतपणे विचार करतो. मतलब जब हम लोग डायरी लिखते हैं तो जो चीज़ें हो चुकी है, जो घटनाएं बीत चुकी है, उनके बारे में हम लोग शांति से ज़्यादा वक्त सोच सकते हैं, जो कि हम उस वक्त नहीं सोचते. आपल्या भावना डायरीमध्ये लिहिल्यामुळे आपलं मन हलकं होतं, डोकं शांत राहतं. मतलब जब भी हम लोग डायरी लिखते हैं, हमारी भावनाएं हम जब लिखना चालू करते हैं तो हमारा मन थोड़ा हल्का होता है. जैसे कि हम किसी से वो बात कर रहे हैं, किसी को बोल रहे हैं, और हमारा माइंड, डोकं शांत रहता है म्हणजे आपलं आपका दिमाग भी धीरे धीरे शांत रहता है, क्योंकि आपके मन में ही वो आपको महसूस होता है कि मैंने ये इसको लिखा मतलब किसी को बोल दिया. तो वो एक अच्छी चीज़ हमारे साथ होती है. आपण स्वतःमध्ये जास्त सुधारणा करायला लागतो. और जैसे जैसे हम लोग डायरी की हैबिट रखते हैं तो हमें ज़्यादा से ज़्यादा इम्प्रूव का टाइम मिलता है. हम ज़्यादा से ज़्यादा हम खुद को जान सकते हैं, जानना चालू करते हैं. तो हम हमारे में बहुत सारे डेवलपमेंट कर सकते हैं, सुधार कर सकते हैं. ओके. आणि आपण आपल्याला सुधारण्यासाठी प्रयत्न करतो. कारण तीच गोष्ट सेमच चूक जर आपण करतो आणि सेम रोज रोज तेच लिहितोय तर आपल्याला पण एका टाईम नंतर वाटतं की काय आहे ही एकच चूक मी किती वेळा लिहिलेली आहे माझ्या डायरीमध्ये. आणि त्यामुळे आपल्याला स्वतःलाच ते जाणवतं की नाही, हे सुधारलं पाहिजे. म्हणूनच डायरी लिहिणे हा छंद प्रत्येकाने जोपासला पाहिजे. म्हणूनच जो डायरी लिखने का जो हॉबी है वो सबको क्या करना चाहिए, अप्लाय करना चाहिए. सो जर तुम्हाला पण हा प्रश्न आणि ह्याचं उत्तर ऐकून जर खरंच मनापासून वाटलं असेल की नाही आम्हाला पण असं केलं पाहिजे, तर सुरुवात करा. सो नेक्स्ट क्वेश्चन, विशेष्य आणि विशेषण यांच्या जोड्या लावायच्या आहेत. विशेषण याचा अर्थ होतो ॲडजेक्टिव्ह. ओके. विशेष माहिती सांगणारा शब्द. पहिला आहे वाळक्या काटक्या. वाळक्या म्हणजे ड्राय आणि काटक्या म्हणजे काठ्या, झाडाच्या ज्या काठ्या असतात वाळलेल्या त्या. वाळक्या का मतलब क्या मैंने बताया, ड्राई, और काटक्या का मतलब होता है जो पेड़ के सूखे ब्रांचेस होते हैं, टहनियाँ होती है वो. दाट, जंगल. दाट मतलब घना, जंगल. खेळकर, पिल्ल. खेळकर मतलब प्लेफुल, खेलने वाले, बहुत मस्तीखोर. पिल्ल मतलब बच्चे. तिखट, कान. तिखट मतलब क्या होता है, तिखट एक टेस्ट भी होता है जिसको हम लोग तीखा बोलते हैं, पर यहाँ पे वो नहीं लेना है हमें. तिखट कान म्हणजेच ज्याचे कान खूप शार्प आहेत, ज्याचं ऐकणं खूप चांगलं आहे. तिखट कानाचा आपण म्हणतो ना की तो तर एकदम तिखट कानाचा आहे, ती तिखट कानाची आहे. म्हणजेच काय की खूप बारीकीने ऐकत असते, लक्ष असतं ऐकण्यामध्ये. ठीक है. सो तिखट मतलब जो शार्पली सुनता है, मतलब कहाँ पे भी कुछ भी हो जाए इसके कान हमेशा तैयार रहते हैं वो सुनने के लिए. आगे है अनामिक दडपण. अनामिक म्हणजेच अननोन, जिसके बारे में आपको कुछ पता नहीं होता है. और दडपण का मतलब होता है डिप्रेशन. हाँ, तो कभी कभी हमें ऐसा महसूस होता है, हमें डिप्रेशन महसूस होता है, हमें बहुत बुरा लगता है बिना वजह से, पता नहीं होता, कुछ हुआ नहीं रहता है, फिर भी हमें थोड़ा सा डिप्रेस महसूस होता है, तो उसको बोलते हैं अनामिक दडपण मराठी में. ओके. अनामिक म्हणजेच काय माहीत नाही आपल्याला काहीच, आणि दडपण म्हणजे तुम्हाला माहिती आहे. सो हे सगळे विशेषण आहेत, वाळक्या, दाट, खेळकर, तिखट, अनामिक. आणि हे त्यांच्यासोबत येणारे विशेष्य म्हणजे ज्याच्याबद्दल विशेष माहिती सांगितली त्यांना विशेष्य असं म्हणतात. आता इथे जंगलाबद्दल विशेष माहिती कुठल्या शब्दाने सांगितलेली आहे, दाट या शब्दाने. त्यामुळे जंगल हे विशेषण होतं आणि दाट हे काय होतं, विशेषण होतं. आता इथे पिल्लांबद्दल जास्त माहिती सांगितलेली आहे, मग पिल्ल हे विशेष्य झालं आणि खेळकर हा त्यांचा विशेषण झाला, म्हणजे गुण सांगितलेला आहे त्यांनी. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही सोप्या शब्दात मला विचाराल की नक्की काय विशेष्य म्हणजे नाम येणार, सर्वनाम येणार, काही येणार, ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती सांगितली आहे त्याला आपण विशेष्य म्हणतो. ओके. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या गोष्टीचा खूप खूप फायदा होईल. ओके.
और याद से आपको बेल आइकन को क्लिक करना है ताकि नई वीडियो का आपको नोटिफिकेशन आ जाए, क्योंकि वो बहुत इम्पॉर्टेंट चीज़ है। मिलते हैं नए वीडियो के साथ, तब तक के लिए धन्यवाद। कोई आपका मैसेज होगा, कोई कमेंट होगी तो आप ज़रूर कमेंट सेक्शन में जाइए और कमेंट कीजिए। थैंक यू सो मच।